तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात गेल्या 36 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। दुसरीकडे शेतांमध्ये पाणी साचल्याने उभी खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत। अतिवृष्टीमुळे वानखेड, दुर्गादित्य, वरवड, बकाल, टुनकी, सोनाळा, बावनबीर, रिंगणवाडी, काकनवाडा, बोडखा, चोंडी, टाकळेश्वर आणि संग्रामपूरसह अनेक गावातील नदी नाल्यांना पूर आला। पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य आणि इतर मौल्यवान वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यातील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून सोयाबीन, कापूस, तूर तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतांतील बांध तुटले असून सिंचनाची साधनेही वाहून गेली आहेत। त्यामुळे यंदाच्या हंगामातील उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे। तर पुरामुळे महावितरणच्या वीज वाहिन्या व विद्युत खांबांचे नुकसान झाल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे। परिणामी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, दळणवळण व्यवस्था आणि दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे। दरम्यान शुक्रवार 31 जुलै रोजी संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील आणि गटविकास अधिकारी माधव पायघन यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। नागरिकांशी संवाद साधत त्यांनी संबंधित विभागांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या। महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू करण्यात आले असून बाधित नागरिकांना शक्य तितक्या लवकर शासकीय मदत मिळावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले। हवामान विभागाने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी नदी नाले, पूरग्रस्त पूल आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।